आज नाही का महाराष्ट्र दिन आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना ना शुभेच्छा. तर हे नाही का कणिक चिपकला आहे मला केसाने. तर महाराष्ट्र दिना तर महाराष्ट्रात नाही का जो विदर्भ पडते ना, ते तिथला काही काही रेसिपी ना खास राहतात. जसं लंब्या रोट्या आणि नागपंचमीला नाही का लंब्या रोट्याचंच कणिक राहते, पण नागपंचमीला पर्टिक्युलर काही काही घरी आहे ना पहिले बनवतात, पहिले किंवा भुड्डे वगैरे, त्याला भुड्डे म्हणतात तर पहिले म्हणतात. तर तो एक पदार्थ राहते. तर नागपंचमीला जी खीर बनवतात की नाही, तर ते ओल्या नारळाची राहते आणि त्याच्यात तांदूळ नाही राहत, कारण की कोणाकोणाच्या घरी नाही का मिक्सी पाटा नाही, कोणाच्या घरी तावा यूज नाही करत नागपंचमीच्या दिवशी. तर त्यानुसार नाही का तर खोबरं टाकतात कोणी आणि ओलं खोबरं टाकतात. तर मी नाही तर सुकं खोबरं टाकलं आहे, तर खीर बनवलेली आहे आणि पहिले बनवलेलं आहे भुड्डे. तर विदर्भ स्पेशल भुड्डे आणि खीर, तर पहिले म्हणतात त्याला. तर चला पाव कसे बनवले तर. आणि हा चष्म्यावर लंब्या रोट्याचं कणिक राहते की नाही, म्हणून ते नाही का कधी कधी अंगावर उडते. इथं केसावर उडलं, इथं चष्म्यावर उडलं. तर चला कसे बनवले तर पाहू. तर कणिक आहे नाही तर जसं मांड्याचं कणिक, मांडे वेगळे आणि लंब्या रोट्या वेगळ्या. तर माये कणिक आहे ना थोडंसं जाड होतं, तर पतलं पाहिजे होतं. तर मी ना जाणूनच जाड ठेवलं होतं, कारण की मी पहिल्यांदा त्या गव्हाच्या करत आहो, कारण की ह्या लकवन गव्हाच्याच येतात, अदरवाईज येत नाही कोणत्या गव्हाच्या. तर म्हणून ते एक ट्राय म्हणून मी ना आज करून पाहिल्या. तर मला असं वाटतं तर पुढच्या वेळेस मी ना पतल्या कणकेच्या करून दाखवेन. तर यावेळेस थोडंसं कणिक जाडच होतं, जसं मांड्याला राहते ना. म्हणजे जे लोक मांडे खात असतील, ज्याला मांडे बनवता येत असेल, मला नाही बनवता येत मांडे, फक्त मला लंब्या रोट्या बनवता येतात. तर म्हणून आहे ना, तर ज्याला मांडे येत असतील की नाही त्याला नाही का हे जे पहिले ना हे बुड्डे आहे ना, हे चांगले जरा जमतील. तर चला पाहू कसे बनवले. तर मी ना कढई ठेवली आहे. इथं ना मी ना मूठभर ना तांदूळ घेतले बासमती, आणि हे ना ते भिजू टाकले. आणि इथं ना परातीमध्ये 3 कटोऱ्या मी ना लोकवन गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि मीठ टाकून राहिलो. मीठ टाका लागते चवीसाठी, आणि त्याच्यानं बाइंडिंग पण येते कणकेले. आणि मग ना हे भिजवायचं. भिजवून झालं की नाही तर काही अर्धा तास ठेवायचं तसंच. आलंसही भिजवलं तरी चालतं. आणि हे फक्त ना लोकवन गव्हाचंच घ्यायचं. आता हे ना खिरीसाठी ना मी दूध उबाललं, तर आता याच्यात नाही का तांदूळ घेऊन राहिलो भिजू टाकलेले. आणि काही थोडेसे तांदूळ ना मुठभर असे सैगेच टाकून दिले दुधात, 2 चमचे. आणि थोडीशी खाकच टाकली 1 चम्मच. आणि 2 इलायच्या टाकल्या मी ना पिसासाठी मिक्सीमध्ये. आणि दूध ना फिरवत राहावं लागते ना, तर लागते. इथं ना ओलं खोबरं पाहिजे होतं, पण नाही का माझ्याजवळ नव्हतं, तर मी ना वारलंच खोबरं टाकलं. मिक्सीतून पिसून टाकलं आणि फिरवत राहिलं सतत, नाही तर ना लम्स पडते त्याचे. आणि 1 लिटरची खीर असल्यामुळे ना साखर मी ना 1 वाटी टाकली, पाऊण वाटी. 1 वाटी नाही आहे, पाऊण वाटीच आहे. आणि रेजिन टाकले, किसमिस काजू नाही टाकले, किसमिस टाकली, धून टाकते मी कधी पण म्हणू का. कणिक मुरलं. आता हे ना आपटा लागते ना कणिक, तर कणकेसोबत ना परात पण वरता येते, म्हणून आहे ना मी ना माझ्याजवळ ना जुनं कणिक ठेवलेलं होतं. ह्याही कणकेतलं ठेवलं तरी चालते, पण जुनं कणिक होतं म्हणून फ्रीजमध्ये, तर ते खाली ठेवलं का परात चांगली चिपकली पाहिजे बा म्हणून, फेविकॉलचं काम केलं पाहिजे बा म्हणून. आणि मग याला सेम टू सेम आहे ना लंब्या रोट्याचंच कणिक बनवा लागते. आता ज्याला लंब्या रोट्या येत असेल त्याला समजन म्हणा, पण आता मी आपटत आहो. हे आपटतच राहावं लागते जोपर्यंत हा स्लायमी डो होत नाही तोपर्यंत.
इथं ना हे कणिक थोडंसं घट्ट आहे, थोडंसं पतलं पाहिजे होतं, पण मी रिक्स नाही घेऊन राहिलो, कारण की मी पहिल्यांदाच करून राहिलो की नाही हा कणकेचा. तर जास्त जर पतलं केलं ना, कणिक जमलं नाही तर मग ना काही होणार नाही त्या कणकेचं फेकणं जाईल. म्हणून मी थोडीशी जाडच ठेवत आहो की बा समजा ह्या कणकेचं नाही जमलं मला तर मग मी ती नाही लाटून पण करू शकतो पॉलिथिनवर. तर थोडी व्हिडिओ कधी एखाद्या वेळेस टाकेन म्हणून. आता इथं कढईत टाकलं की नाही तर हात बरोबर स्प्रेड नाही करता येत, तर मी ना इथं परात घेतली. नाही तर खूप लोक मोठ्या कढईत करतात, तर इथं मी ना परात घेतली स्टीलची. आणि तेल गरम झाल्यावर की नाही हे पहिले सोडायचे आणि जसे मग आपण पुऱ्या करतो तसंच मग ते तळून काढायचे. आता इथं मी लंब्या रोट्या करत कणिक असतं ना तर पटकन घेतलं असतं, झरकन त्या तेलात टाकलं असतं. पण तसं नाही आहे इथं ना. खूप असं मला नाही का हात लावू त्याले की नाही स्ट्रेच करा लागून राहिलं कणिक जाडं असल्यामुळे. तर कणिक आहे ना असं नाही पाहिजे पहिल्याले, पण मी ना करून घेतलं असं. याच्यापेक्षा थोडं पतलं पाहिजे, म्हणजे लंब्या रोट्या जशा आपण टाकतो की नाही पटकन घेतो कणिक हातावर, दोन्ही हातावरून पटकन रांन्यावर टाकतो, तसंच तेलात पण ते सोडावं लागते पटकन असं राहते. तर पटकन म्हणजे इतक्याही पटकन नाही, नाही तर तेलाची वस्तू आहे अंगावर घेऊन उडू शकते. हे काम थोडंसं हळूशानच करावं लागते. तर मी ना मी जसं मागे कधी पुढे असं पाहून जी पोझिशन जमली त्या पोझिशननं मग ते सोडावं लागते. की असंच नाही राहत की बा असंच केलं पाहिजे किंवा तसंच याचं काही नाही. ज्या पद्धतीनं आपल्याला ते कणिक सोडता येईल हळूहळू तसं सोडावं लागते त्याच्यात. आणि प्रत्येकदा ना हात धुवा लागते, कारण की हातातून नाही का ते लवकर सुटलं पाहिजे म्हणून. म्हणजे हाताला थोडं पाणी असलं की ते पहिले आहे ना लवकर मग सोडता येतात आपल्याला तेलात. तिकडून घे ना, साखर लागते. घेऊन घे, काढून घे, बरोबर काढ, पण बाटला पडतील बसा.